या चक्राला धागा बांधून नवस केल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भक्त भाविकांना संतान प्राप्ती होते। तसेच या ठिकाणी ठेवलेल्या घागरीमध्ये आपण फेकलेले पैशाचे नाणे जर गेले तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात। अशा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत। रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण आलेलो आहोत अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील सोनई या गावामध्ये। तर या गावामध्ये एक प्राचीन असं रेणुका मातेचं मंदिर पाहायला भेटतं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर हे मंदिर आतमध्ये आपल्याला काचेमध्ये बांधलेले पाहायला भेटतं। तर ह्या मंदिराच्या छतावरती आणि खांबावरती पूर्ण काचेंचं बारीक नक्षीकाम केलेलं आहे। तरी आता आपण जाणार आहोत हे काचेचं मंदिर कसं हे पाहण्यासाठी। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळींनो, हे काचेचं मंदिर कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। याच भव्य प्रवेशद्वारातून आपण मंदिरामध्ये जाण्यासाठी आतमध्ये प्रवेश करतो। तसेच हे मंदिर शनी शिंगणापूरपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोनई या गावाच्या हद्दीमध्ये वसलेले आहे। तर मित्रांनो, हा आहे मंदिराच्या समोरील भाग आणि या ठिकाणावरूनच आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्याही असल्याचे पाहायला भेटते। मंदिरात आल्यानंतर आपल्याला प्रशस्त असा सभा मंडप या ठिकाणी पाहायला भेटतो। तर याच सभा मंडपामध्ये एक खोलगट भागामध्ये आपल्याला एक घागर ठेवलेली पाहायला भेटते आणि या घागरीमध्ये पैशाचे नाणे टाकले जातात। ज्याचे नाणे या घागरीमध्ये जाते त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होते, अशी ही कथा या ठिकाणी सांगितली जाते। सर्वात प्रथम आता आपण रेणुका मातेचे दर्शन घेणार आहोत। या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सभा मंडपावरती आपल्याला आतील बाजूस छत आणि जे खांब आहे या खांबांवरती काचेचे विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले या ठिकाणी दिसते। तर वेगवेगळ्या रंगीबेरंगी छोट्या छोट्या काचा जोडून या ठिकाणी या मंडपावरती काही चित्र देखील काढलेली आपल्याला दिसत आहे आणि अतिशय सुंदर असं हे नक्षीकाम पाहिल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर या काचेच्या मंदिराकडे पाहण्यासाठी आपल्याला वेळ कमी पडतो। असं हे सुंदर काचेचं मंदिर म्हणजेच रेणुका मातेचं मंदिर या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। सभा मंडपामधून काही पायऱ्या उतरून आता आपण तळघरामध्ये जाणार आहोत। तर याच ठिकाणी रेणुका मातेचे मूळ स्थान असल्याचं आपल्याला सांगितलं गेलं। तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला विविध देवींचे विविध रूपांमधील या ठिकाणी मूर्त्या कोरलेल्या पाहायला भेटतात। तर मंडळींनो, तुम्ही जर ह्या देवींची रूपे कोणती आहेत हे जर ओळखलं असेल तर कमेंटमध्ये या देवींची नावे नक्कीच सांगा। तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं तळघरातील हे सभा मंडप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। हे आहे रेणुका मातेचे मूळ स्थान। या ठिकाणी आपल्याला एक चौकोनी होलमधून आपल्याला देवीचे दर्शन घ्यावे लागते। आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रवेश भेटत नाही। तर आता आपण पाहत आहोत मंदिराचा बाह्य भाग। हा मंदिराचा बाह्य भाग पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत या ठिकाणी एक संतान प्राप्तीसाठी चक्र बसवले आहे। या चक्राला धागा बांधल्यानंतर संतान प्राप्ती होते, अशी या ठिकाणी गावकऱ्यांकडून आपल्याला माहिती कळते। तर मित्रांनो,
आत्ताच्या काळामध्ये तुम्ही या गोष्टीला एक अंधश्रद्धा म्हणाल, परंतु प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण कथा किंवा चमत्कार हा असल्याचे आपल्याला ऐकायला भेटतो। तर भाविक भक्तांचे या देवांवर असलेली श्रद्धा यातूनच हे प्रकार या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटतात। तर त्याला आपण कुठलाही छेद न देता जी हकीकत सत्य आहे तीच आता मी तुम्हाला पुढे सांगत आहे। हे आहे रेणुका माता मंदिरातील गोपाल चक्र। या चक्राला धागा बांधून नवस केल्यानंतर या ठिकाणी संतान प्राप्ती होते असं आपल्याला माहिती समजते आणि संतान प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्या मुलाला घेऊन या ठिकाणी लोक येऊन आपण बांधलेला धागा सोडून जातात आणि या ठिकाणी एक आनंद उत्सव साजरा करतात अशी ही माहिती ग्रामस्थांकडून आपल्याला या ठिकाणी मिळते। तर मित्रांनो, तुम्हाला हे सोनई गावातील रेणुका मातेचं काचेतील मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा। तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।